नमस्कार मित्रांनो, नीलम रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी आज गुलाबजाम बनवणार आहे आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, तरी मला जरा समजून घ्या सर्वांनी। हे बघू शकता तुम्ही, मी हे गुलाबजामुनचं गिट्स आणलेलं आहे, बोबिनचं आहे हे गिट्स। ते खूपच छान आणि शिवतात आणि हे बाजारामध्ये फक्त 120 ला 2 गिट्स मिळतात, बाय 1 गेट 1 फ्री। त्यामुळे मी हेच वापरते नेहमी। इथे खूपच छान गुलाबजाम बनतात। हे बघा, आता हे असं पीठ होतं, यात जरा मी पाणी घालत थोडं थोडं घालत हे मळून घेत आहे। यामध्ये तुम्ही दूध पण घालू शकता। माझ्याकडे आता दूध नाही, दूध माझं संपले। आता मार्केटमध्ये एवढ्या वेळाने दूध मिळत नाही, त्यामुळे मी आता पाण्याने मळत आहे। पाण्याने त्यामुळे असं काही नाही की दुधातच मळलं पाहिजे। हे बघू शकता तुम्ही। हे बघा, आता हे पीठ मळून तयार आहे, गुलाबजामुनचं पीठ। हे आता एकदम मऊ मऊ असं मळलेलं आहे मी। हे बघू शकता तुम्ही, बोट पटकन आत जाते ह्याच्यामध्ये। असं खूप मऊ मऊ मळून घ्यायचं, थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आणि एक 2च मिनिट ठेवायचं त्याला। तर लगेचच गोळे करायचे, कारण जर हे गोळे लगेच केले नाहीत पटकन, तर हे पीठ असं घट्ट घट्ट वाळायला चालू होते, लगेच घट्ट घट्ट व्हायला। मग त्यात नंतर आणि पाणी मिक्स करावं लागतं, परत मळावं लागतं। हे आता बघा, थोडंसं मी तेल साईडला घेतले आणि हे तेल जरा हाताला लावायचं आणि मग गोळे बनवायचे। हे बघा, असं तेल हाताला थोडंसं लावून घ्यायचं आणि असे तुमच्या छोट्या मोठ्या साईज, तुम्हाला जशी साईज पाहिजे त्या साईज प्रमाणे हे गोळे बनवून घ्यायचे। हे बघू शकता, एवढी साईज मी घेतलेली आहे। फुगतात हे गोळे, त्यामुळे जरा छोटेच बनवायचे असे गोळे। या पद्धतीने असे गोळे तयार करायचे। हे बघा, आता हे अशा पद्धतीने गोळे बनवायचे चालू आहेत आणि एकीकडे मी आता चालू केलेलं आहे व त्याच्यावर ते अशी कढई